हॅलो एव्हरीवन, सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आपण मागील व्हिडिओत बॅक टक्स कसा टाकायचा हे सविस्तर पाहिलं. आता आपण या व्हिडिओमध्ये फ्रंट टक्स म्हणजेच 4 टक्स कसे टाकायचे, मेजरमेंट कसं घ्यायचं हे सविस्तर पाहूया. तर आपली चेस्ट साईज आहे 36 इंच, वेस्ट साईज आहे 32 इंच, शोल्डर घेतलेला आहे त्यासाठी 5.5 इंच आणि आर्महोल त्यासाठी घेतलेला आहे 6 इंच आणि नेक विड्थ म्हणजे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. शोल्डरचं मेजरमेंट मी इथे टाकलेलं आहे 6 इंचावरती. आता आपण 4 टक्सचं मार्किंग कसं करायचं हे पाहूया. गळारुंदी येथे मी 2.5 इंचावरती टाकून घेतलेली आहे आणि चेस्ट साईज 36 आहे, त्यामध्ये मी 2.5 इंच ॲड केलेलं आहे, कारण की अर्धा इंच आपलं आर्महोलच्या टक्ससाठी मायनस होऊन ते बरोबर 10.5 इंचावरती येईल ते, म्हणून अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. 10.5 न घेता 11 घेतलेला आहे किंवा 11.5 घेतलं तरी चालेल. म्हणजेच छातीचा चौथा भाग प्लस 2.5 इंच आपण ॲड केलेला आहे घडीमध्ये. आपण नेहमी 1.5 ते 2 इंच ॲड करतो, पण 4 टक्स प्रिन्सेस कट यामध्ये आपल्याला अर्धा ते 1 इंच जास्त ॲड करावं लागतं टक्ससाठी. आता आपण इथे छातीचा 10वा भाग टाकणार आहोत, गळारुंदीपासून शोल्डरच्या सेंटरच्या मध्यावर. छातीचा 10वा भाग कसा काढायचा आहे, 32 छाती असेल तर 32 म्हणजे 3 आणि 2, मग 3 आणि 2च्या मध्ये एक पॉईंट ठेवून द्यायचा, म्हणजे 3.2 म्हणजे हा झाला 32चा 10वा भाग. 36 छाती असेल तर 3.6 म्हणजे 3 नंतर 6 लाईनवर आपण येथे माप टाकणार आहोत टक्सच्या रुंदीचं. आणि उभा टक्स आपल्याला कसा टाकायचा आहे, छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. म्हणजे जर आपली छाती 9 इंच असेल तर 9 इंच म्हणजे 36, 9 चोक 36, 36 छाती असेल तर 36 छातीसाठी चौथा भाग आपला काय येणार आहे 9. मग 9 मध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. 9 प्लस 1.5 इंच किती होतात, 10.5 इंचावरती आपल्याला हा उभा टक्स टाकायचा आहे. आणि आडवा टक्स आपल्याला 1 ते 1.5 इंचावर टाकला तरी चालतो. आपल्याला पफ कसा पाहिजे आहे त्याच्यावर अवलंबून आहे आडवा टक्स. जर आपल्याला पफ जास्त पाहिजे असेल तर आपण 1 ते 1.25 इंचही घेऊ शकतो, आणि कमी पफ पाहिजे असेल तर आपण 1.5 इंच पण घेतला तरी चालतो किंवा अर्धा इंचावर घेतला तरी चालतो. त्यानंतर जे आपण मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला 2-2 इंचावरती अशा प्रकारे टक्स देऊन घ्यायचे आहेत. प्रत्येक टक्सच्या अंतरामध्ये 2 इंचाचाच गॅप असला पाहिजे. 1.5 इंचाचा असला तरी चालेल, पण आपली ही छाती जास्त आहे, छाती घेर जास्त आहे, म्हणून आपण इथे 2 इंच घेतलेले आहे. जर 32 असेल, 30 असेल, 28 छाती असेल तर आपण हे अंतर 2च्या ऐवजी 1.5 घेतलं तरीही चालते. अशा प्रकारे 2-2 इंचावरती आपण येथे मार्किंग करून घेतलेले आहे. त्या मार्किंगपासून आपल्याला अशा प्रकारे टक्स टाकून घ्यायचे आहेत. आर्महोलचा टक्स आर्महोल लाईनपासून 1 इंचावरती घेऊन तेथे आपल्याला तो मिळवून द्यायचा आहे. अशा प्रकारे हे अंतर किती घ्यायचं आपल्याला, आर्महोलच्या लाईनपासून फक्त 1 इंच. 1 इंचापासून आपल्याला तो टक्स खाली असा जोडून द्यायचा आहे. प्रत्येक टक्समध्ये आपलं अंतर हे 2-2 इंच आलेलं आहे. आपला हा सर्कल इथे प्रॉपर रेडी झालेला आहे, म्हणजे आपले टक्स एकदम छान आलेले आहे आणि आपला पफही तितकाच सुंदर योग्य येणार आहे. आता मी इथे टक्सचं मार्किंग दाखवलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये मी टक्सचं स्टिचिंग दाखवणार आहे आणि ब्लाऊजला योग्य पफ येण्यासाठी कशा प्रकारे स्टिच केलेलं आहे ते पण सांगणार आहे.
तर अशा प्रकारे आपली ही 4 टक्सची मार्किंग येथे प्रॉपर झालेली आहे. टक्स मार्किंग झाल्यानंतर तेथे आपलं सर्कल एकदम छान तयार झालेलं आहे. म्हणजे आपलं हे टक्स मार्किंग एकदम फिनिशिंगमध्ये येणार आहे हे गृहीत धरायचं. हा टक्स कसा काढलेला आहे, आपला हा जो कपडा आहे वरचा त्याचा सेंटर काढून तेथे मी नॉच दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक टक्समध्ये हे सेम अंतर येथे आपलं रेडी झालेलं आहे. हा पण टक्स आपण येथे 1.5 ते 1 इंचावरती घेऊ शकतो. प्रत्येक टक्स आपल्याला आता हे 1.5 इंचावरती स्टिच करून घ्यायचे आहेत. फक्त आपला जो मोठा टक्स आहे तो आपला 1.5 ते 1 इंचाचा येणार आहे. बाकी सर्व टक्स आपण 1.5 इंचावरतीच स्टिच करायचे आहे. येथे रेडी ब्लाऊजही मी दाखवत आहे कशा प्रकारे आपल्या ब्लाऊजला पफ आलेला आहे. बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईड मी तुम्हाला दाखवत आहे. बॅक साईड मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो नक्की तुम्ही ओपन करून पाहावा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.